गोकुलधाम नाही र, बेरोजगार गावठी पोरा. आज जाम दिवसाची कामाला सुट्टी भेटली, त्यांना पाऊस पण फार पडला होता ना. पोरा पण सगळी एकसाथ जमली. तर विचार केला जावा आज आपण कोसबा खायसाठी. मस्त प्लान आहे. पण आमच्या रस्त्याने उभी होती एक फार मोठी प्रॉब्लेम. चेकिंग आहे म्हणून आम्ही जात नाही. तर जे रस्त्याला आम्हाला जायचं होता ते रस्त्याला चालू होती पोलिसांची चेकिंग. तर आमची प्रॉब्लेम अशी होती की ज्याच्याकडे लायसन्स आहे त्याने गाडी नाही आणली ती, आणि ज्याच्याकडे गाडी आहे ज्याच्याकडे लायसन्स नाही होता, आणि ज्याच्याकडे गाडी आणि लायसन्स दोन्ही आहे ज्याच्याकडे गाडीत पेट्रोल नाही होता, आणि चौथ्याकडे तर सगळा होता गाडी पेट्रोल लायसन्स, पण तो माणूसच नाही येत होता कोसबा खायसाठी. तर या सगळ्या प्रॉब्लेममुळे आम्हाला पोपटलाल बनायला लागला आणि आमचा प्लॅन कॅन्सल करायला लागला. दुपार झाली तसे आमच्या अंगात परत वारा आला. नखा कापली, गाडी काढली आणि पोचलो रूमवर बाकीची पोरा घ्यायसाठी. ना रूमवर तर बाकीची पोरा गांडवर टायमिंग टांग वरती करून झोपली ती. तर गाडी काढली आणि आम्ही दोघच जण पोचलो उसाच्या गाडीवर. तर इकडे आम्हाला भेटला अजून एक बेरोजगार. याच्याकडून उसाचा ज्यूस घेतला आणि याला पण सोबत घेतला आणि निघालो कोसबा खायसाठी. तर रस्त्याला जाताना आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची कोसबाची झाडा बघायला भेटली, म्हणजे वेगळी जातीची कोसबा, आंबट, गोड, पुचट, कडू. पण ते झाडांना कोसबात नाही होती. मग आम्ही डिसिजन घेतला का आता जायला गेला आम्हाला रानात, आणि रानात जायचं नाव ऐकून यो एक बावट्यात आमचा असाच पडला. मग बाबा आणि मी आम्ही दोघच जण निघालो रानात जायसाठी कोसबा गवसाय. थोडासा आम्ही दोघं चालत चालत आतमध्ये आलो आणि 4-5 कोसबाची झाडा बघितली, पण कोणते पण झाडाला कोसबानी झालती. असं वाटतं या वर्षी व्हायचे पहिलाच कोसबा उगवली ती. इकडची तिकडे गचडीत हिंडत हिंडत आणि मान वाकून वाकून आणि पाय सांभाळून टाकत आम्ही अख्खे रानात हिंडत होतो, पण आम्हाला कोसबाचा काय नामो निशान नाही भेटला. मग फायनली आम्ही हालत डुलत हार मानून ना पोचलो आमच्या गाडीजवळ, आणि आमच्या गाडीजवळ आम्हाला दिसला एक वाघ. ते वाघाची जशी नजर आमच्यावर आली तसा ते आम्हाला घाबरून पडला. हट तुझ्या बस. वाघ पडला तसा आम्ही पण गाडी घेऊन पडलो आणि पोचलो आमच्या गावात रिटर्न. उद्या जाऊ आम्ही मोठ्या डोंगरात कोसबा गवसासाठी. मग तिकडे आपल्याला भेटेल डायनासोर, मग त्याला पण आपण पळवू.